हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी अंजली अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार म्हणजे शेवटचा. तर मी इथे छान अशी रेडी झालेली आहे आणि मी एकाही गुरुवारी साडी नेसली नाही, कारण की मी खूप प्रयत्न केला पण नाही झाले, कारण की लहान मुलं असलं की घरात खूप गडबड असते कामांची आणि मला तर साडी घालून अजिबात कुठलंही काम काही जमत नाही. आणि इथे मी पूजाची मांडणीसुद्धा करून घेतली होती आणि हे देवघराची सुद्धा पूजा करून घेतली आणि ही पूजा मी संध्याकाळच्या वेळी मांडत आहे. सर्व पूजा वगैरे आवरून घेतली आणि त्यानंतर मी इकडे खीर करण्याची तयारी केली, कारण की आज मी ज्या पण मुलींना बोलवणार आहे उद्यापनासाठी त्यांना छान अशी खीर देणार आहे. तर एक साईडला मंद गॅसवर दूध उकळायला ठेवलं आणि दुसऱ्या साईडला जे शेवया असतात खिरीसाठी त्या थोडंसं तेल टाकून छान अशा लालसर भाजून घेतल्या. अगदी मंद गॅसवर भाजायच्या, नाहीतर त्या खूप लवकर म्हणजे करपतात आणि त्यानंतर थोडंसं खिरीला घट्टपणा यावं त्यामुळं मी फक्त जे पोहे खायचा आपला जो चमचा असतो त्या चमच्याने अगदी 2 चमचे रवा छान लालसर भाजून घेतला. खूप लालही केला नाही, कारण की खिरीचा कलर चेंज होऊ शकतो. अगदी थोडासा हलकासा जोपर्यंत रव्याचा छान असा सुगंध येतो तोपर्यंत भाजला. त्यानंतर सर्व आहे ते मी दुधामध्ये मिक्स केलं आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले आणि अगदी 4-5 चमचे खोबरकीसुद्धा ॲड केला. त्याने खूप छान अशी टेस्ट येते आणि थोडेसे मनुके, थोडे काजू बदाम हे सगळे त्याच्या क्लिप माझ्याकडनं मिस झाल्या आणि त्यानंतर मंद गॅसवरच जी खीर आहे ती उकळण्यासाठी ठेवली, कारण की आपण जेवढा वेळ म्हणजे मंद गॅसवर दूध उकळू ना तेवढंच त्याला घट्टसरपणा आणि टेस्ट वाढते. तर इथे माझी जी खीर आहे ती रेडी झाली. त्यानंतर मी इथे परत एकदा दिवाबत्ती करून घेतली, कारण की पूजा मी 3 वाजता 3च्या दरम्यान मांडली होती आणि त्यानंतर मी आता आहे संध्याकाळच्या वेळी म्हणजे आत्तापर्यंत 5 किंवा 5:30 असा टाईम झाला होता. मला आता पोथी वाचून घ्यायची होती, कारण की मुलींना बोलवायचं होतं आणि मुलींना आज सर्वांच्याच घरी जायचं असते. त्यामुळं कसं आहे ना, म्हटलं मी सगळ्यात आधी करून घेते, म्हणजे माझ्याही लहान लहान मुली आहेत आणि त्याही फ्री होतील सगळ्यांच्या घरी जाण्यासाठी. तर इथे मी परत एकदा सर्व देवांची छान पूजा करून घेतली, हळदी कुंकू वाहून घेतलं आणि यांनासुद्धा हळदी कुंकू लावलं, स्वतःलासुद्धा लावलं आणि जी पोथी आहे तिचीसुद्धा परत एकदा पूजा केली. खरं तर जी या पूजेला कितीतरी वेळेस हळदी कुंकू वाहून होते आणि छानही वाटतं. आणि कुठल्याही देवीची असो किंवा कुठल्याही देवाची अशी पूजा मांडणी जेव्हा घरात असते ना, घरात एकदम सणासारखं म्हणजे असं वाटतं ना कुठला तरी सणच आहे, अशी वेगळाच घरात पॉझिटिव्ह एनर्जी आणि वेगळ्याच वाईट अशा निर्माण होतात आणि मुलांनाही खूप आनंद होतो आणि आपलंही मन किंवा म्हणजे आपणही खूप असं स्वतःला पॉझिटिव्ह फील करत असतो आणि मला खरंच खूप छान वाटते. आणि आता जेव्हा शेवटचा गुरुवार आहे ना, तर अजिबात असं काहीतरी हरवल्यासारखं होत आहे. असं वाटतं की नको संपायला, प्रत्येक गुरुवार असाच असायला हवा आणि खूप छान वाटते या रुटीनमध्ये. दररोज म्हणजे दर गुरुवार इतक्या छान पद्धतीने पार पडले ना, माझे 4ही गुरुवार अगदी छान पद्धतीने पार झाले. कुठलीही अडचण आली नाही किंवा काहीही नाही झालं आणि अगदी म्हणजे एकही गुरुवार मिस झाला नाही. तर इथे मी जी पूर्ण पोथी होती ती वाचून घेतली आणि मी प्रयत्न करत असते. याआधी पण मी तुम्हाला हेच सांगितलं की कुठलीही पूजा असो, अगदी मी स्वामींची जरी सेवा करत असेल तरी मुलींना सोबत घेऊन करायचा प्रयत्न करत असते. त्यांना काय होते ना, आपल्या मुलांच्या कानावर देवाचे चांगले 4 शब्द पडतात आणि त्याचंच त्यांना सवयसुद्धा होते आणि त्यांना आवडसुद्धा लागते, कारण की आपल्या आपल्या मुलांना काय संस्कार द्यावेत हे आपल्यालाच कळतं. भलं त्या शांत बसत नाहीत पण ते जवळ बसतात, हेच महत्त्वाचं आहे. आणि इथे मी पोथी थोडं जोरात वाचते, म्हणजे त्यांनासुद्धा ऐकायला जाईल, म्हणजे त्यांनासुद्धा कळेल की आपली मम्मी काय करते किंवा आपली संस्कृती काय आहे ही त्यांना या वयापासून जर कळाली ना तर खरंच खूप चांगलं होईल. खरं तर या युगात म्हणजे आता जे 2025 आणि काही दिवसात लगेच 2026 चालू होईल, याच्यामध्ये खूप म्हणजे जनरेशन खूप वेगळं झालं, कल्चर्स खूप वेगळे झाले. पण आपण प्रयत्न करायचा आपल्या मुलांना आपली संस्कृती शिकवण्याचा किंवा आपले जे सण सगळ्या गोष्टी आहेत त्या त्यांना आल्या पाहिजे, त्यांना माहीतच असल्या पाहिजे की कुठल्या गोष्टीच्या मागे काय कारण आहे किंवा आपण गुरुवारी हे का करतो, मार्गशीर्ष महिन्यामध्येच गुरुवारी पूजा करतात, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनासुद्धा माहिती असायला हव्यात. आणि मला तर वाटतं की मी जरी त्यांना न सांगितलं तर माझ्या ब्लॉगमधून त्यांना नक्कीच ह्या गोष्टी कळतील आणि त्याही भविष्यात ह्या गोष्टी सर्व फॉलो करतील. तर इथे माझी सर्व पोथी वगैरे वाचून घेतली, त्यानंतर मी आरती केली आणि छान यांना दर्शन वगैरे घ्यायला लावलं आणि माझी पूजा इतकी सुंदर दिसत होती ना, खरंच म्हणजे अशी मला असं वाटत होतं की माझ्या पूजेला कोणाची तरी नजर लागेल. आणि साईडच्या ताटामध्ये मी केळी वगैरे काढली होती आणि ती म्हणजे मुलींसाठी, तर मी मुलींना एक एक केळी आणि पानफूल देणार होते. मी पुस्तकं काय आणली नाही, जी देवाची जी पोथी असते त्याची, कारण की सगळेच हे व्रत करतात असं नाही. आमच्या शेजारी अगदी मोजकेच 1-2 घरातच हे व्रत होतं आणि प्रत्येकाला जर पुस्तक दिलं तर मला असं वाटतं त्यांच्या घरी जाऊन त्या पुस्तकाचा अपमान होऊ नये, कारण की सिटीमध्ये
शेजारी सगळेच एकाच याचे असतात असं नाही, बरं अलग अलग कास्टचे सुद्धा आहेत आणि त्यातले बरेच जण की त्यांच्या घरात म्हणजे देवघरसुद्धा नाही असे सुद्धा आहेत. त्यामुळं मी पुस्तकं आणले नाही, त्यांच्या घरी जाऊन त्या पुस्तकाचा अपमान होण्यापेक्षा म्हटलं आपण छान मुलींना बोलवू. आणि असं देवाचं काही असलं तर त्यांची मुलं येतात आणि स्त्रियांना बोलवलं त्यासुद्धा येतात, पण पुस्तकांचा त्यांच्याकडनं अपमानच होईल, कारण की ते वाचता येईल नाही, काही नाही, त्यांच्या घरात असंच कुठेतरी पडून राहील. म्हणून मी हा पर्याय निवडला. तर सर्व मुलींना छान हळदी कुंकू लावून घेतलं. अगदी जेवढ्या भेटले तेवढ्या आल्या, असं काही नाही की 5चा 6चा आकडा. मी 9 केळी वगैरे असे ठेवले होते, पण म्हटलं ठीक आहे, जेवढ्या येतील तेवढ्या. माझ्या घरातच 2 आहेत आणि बाहेरच्या जेवढ्या पण आजूबाजूच्या आहेत त्यांना बोलवलं. आणि इथे दुसऱ्यांच्यापेक्षा माझ्याच मुलींची जास्त गडबड असते. छान हळदी कुंकू जसे जसे येत होते तसे तसे लावत होती, कारण की सगळ्या मुली एकत्र येणं शक्य नाही, कारण की काही लहान छोट्या मोठ्या, कोणी येतंय कोणी रडतंय, बरेच असे कारणं असतात. ते तिथे एक एक जण येत होती आणि मी प्रत्येकीला छान असं कुंकू वगैरे लावत होते. आणि खरंच खूप छान वाटते. आणि असं म्हणतात ना, लहान मुलामध्ये तर देवच असतो. आणि खरं म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी आवडतात ना त्याच गोष्टी आपल्यासोबत होतात. आणि मुलींनी इथे खूप गोंधळसुद्धा केला होता, कारण की घर छोटं होतं आणि सगळ्या मुली अशा खाली बसत होत्या. आणि खरं तर माझी जी छोटी मुलगी आहे ती बघत मी एवढी मधामदत करत होती. तिला केळी खाण्यापेक्षा केळी सोलायला खूप आवडते, म्हणजे तिला कितीही केळी दिली ना तिला खायची नसते, फक्त तिला सोलायची असते. तरी इथे सर्व मुली आल्या होत्या. तसं तर बघितलं तर 9 मुली बरोबर झाल्या होत्या, फक्त मागं पुढे आल्या, त्याच्यामुळे 9चा आकडा असा एकदम फिक्स तुम्हाला इथे नाही दिसला. तर मी प्रत्येकीला छान असं कुंकू वगैरे लावून एक एक केळी आणि एक जे आपलं खायचं पान असते ते दिलं, त्याच्यावर एक फूल ठेवलं आणि 1-1 रुपयाची नाणी ठेवली. आणि हे व्रत मी यावर्षी खूप म्हणजे खूप वर्षानंतर केलं. मधात मी थोडे दिवस अजिबात केलं नाही, म्हणजे लग्न झाल्यानंतर फक्त मी 1 वर्ष केलं या 5-6 वर्षात आणि त्यानंतर यावर्षी करते. कारण की जेव्हा मी जॉब करायचे ना तेव्हा माझा काही टाईम फिक्स नव्हता घरी येण्याचा वगैरे, तर तेव्हा पूजा व्हायची नाही किंवा पूजेला सामान मिळायचं नाही. त्यामुळं मी ते करणंच टाळलं होतं. म्हटलं म्हणजे जसं पाहिजे तसं नाही झालं तर नाही करावं असं वाटत, त्यामुळं मी ते करायचं टाळलं. आणि आता यावर्षी करते. तर हे वर्ष मी माझं पहिलंच मानलं आणि आता जेव्हा 3 वर्ष पूर्ण होतील तेव्हा छान असं उद्यापन करील असं मी ठरवलं आहे. बाकी देवीच्या मनात जे असेल तेच होणार आहे. देवीला जर माझ्याकडनं छान सेवा करून घ्यायची असेल तर ती नक्कीच होईल. तर इथे सर्व मुलींना मी छान केळी वगैरे दिली आणि त्यानंतर मी इकडे खिरीची तयारी करण्यासाठी आली. म्हणजे याच वेळेला मी मुलींना छान अशी खीर खाऊ घालणार आहे. आणि सर्व मुलींच्या मी म्हणजे पाया पडले. यांच्या रूपातच माझ्या घरी आज लक्ष्मी आलेली आहे असंच मी समजलं आणि सगळ्यांचं छान असं दर्शन घेतलं. मुली खूप हसत होत्या, म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा हे नवीनच होतं. सगळ्यांना छान एका छोट्या छोट्या वाटांमध्ये अशी खीर दिली आणि मुलींनी खूप अशी एन्जॉय करून खाल्ली. आणि मुलांना असे पदार्थ खूप आवडतात, म्हणजे दूध असलेला पदार्थ कुठलाही मुलांना आवडतो. आणि त्यांना ड्रायफ्रुट्स वगैरे सुद्धा घातल्यामुळे त्यामुळे अजून जास्त आवडली. आणि मुलींनी छान मन मोकळेपणाने सर्व खीर खाल्ली. आणि तुम्हाला बघत असेल बरोबर 9 जणी झाल्या होत्या, पण कोणी उठून झालं कोणी बसलं असं बरंच झालं. तर इथे माझ्या सर्व मुलींना मी खीर खाऊ घातली. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. परत भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ. नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असंच व्हिडिओ माझे फुल वॉच करत राहा.